तर डोंबिवलीमधल्या 3 मित्रांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता। त्यांचा पार्थिव आता डोंबिवलीमध्ये आणण्यात आलेला आहे। तीनही मावस भावंडांचं पार्थिव डोंबिवलीमध्ये आता पोहोचलेलं आहे। शाळेच्या एका प्रांगणामध्ये तीनही या मावस भावंडांचं पार्थिव ठेवलं जाईल। एकत्रच त्यांची अंत्ययात्रा या ठिकाणाहून निघणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी दाखल होत आहेत। ते देखील या कालच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या या पर्यटकांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेणार आहे। या हल्ल्यामध्ये हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या 3 मावस भावंडांचा मृत्यू झाला। आपल्या फॅमिलीसह हे तीनही कुटुंब एकत्रच पहलगाम या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते। अतुल मोने हे डोंबिवली पश्चिमेकडे ठाकूरवाडी या परिसरातील श्रीराम अचल या इमारतीमध्ये रहिवासी होते। पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीत राहणाऱ्या 3 मित्रांचा मृत्यू झालाय। हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला। मुलाची 10वीची परीक्षा झाल्यानं हेमंत जोशी कुटुंबासह काश्मीरला गेले होते, पण पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी त्यांची कुटुंबासमोरच गोळ्या घालून निर्घृण हत्या केली। हे झालंय तेव्हा मी रात्री 11-11:30ला मी बघत होतो, अरे आपला हेमंत पण गेलाय। तर त्याचं स्टेटस पाहिलं मी, तर स्टेटसमध्ये त्याचे काश्मीरचे फोटो होते, म्हणजे प्लेनची ट्रॅव्हलचं, तिथे पहलगावमध्ये ज्या हॉटेलमध्ये होते तिथे त्यांचा ग्रुप फोटो होता। ते स्टेटसवर पाहिलं आणि ते स्टेटसमध्ये ते लिहिलं होतं की इन पहलगाव। तर अजून झालं तर मी लगेच त्याला मेसेज टाकलं व्हॉट्सअपवर की आर यू सेफ। तर ते मेसेज डिलिव्हर झालंच नाही। फोन लावला तर फोन पण रिंग गेलं नाही। दहशतवाद्यांच्या गोळीबारात मृत्यू झालेले संजय लेले हे एका खासगी कंपनीत काम करायचे। कुटुंब आणि आपल्या मित्रांसह त्यांनी काश्मीरचा प्लॅन आखला होता, पण या काश्मीर दौऱ्यातच अतिरेकी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला। ऍक्च्युली तो काश्मीरला जायच्या संध्याकाळीच आम्हाला इथे भेटलेला आणि बोलला की आम्ही 3-4 दिवस फिरायला चाललोय म्हणून, 4-5 दिवसानंतरच भेटू असं म्हणून तो गेलेला, पण परमेश्वराने ती आमची शेवटचीच भेट ठरवली। पहलगाम मधल्या अतिरेकी हल्ल्यात डोंबिवलीतल्या अतुल मोनेंचाही मृत्यू झालाय। अतुल मोने हे भारतीय रेल्वेमध्ये परळच्या वर्कशॉपला कामाला होते। मुलगी आणि पत्नीसह ते काश्मीरला फिरायला गेले होते, पण अतिरेक्यांच्या गोळीबारात त्यांचाही मृत्यू झालाय। एकदम म्हणजे आमचा खास मित्र तो, आणि छोटी मुलगी तिची आता जस्ट म्हणजे लाईफची सुरू झाली आणि काश्मीर बघायला गेला आणि तिथे ही घटना झाली, म्हणजे खूप वाईट झाली। तर तीनही मावस भावंडांचं पार्थिव जे आहे ते डोंबिवलीमध्ये आता या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांचा पार्थिव डोंबिवलीमध्ये आणण्यात आले। यामध्ये अतिरेक्यांनी गोळीबार करण्याआधी या तिघांनाही तुम्ही हिंदू कोण आहे असं विचारलं। त्यामध्ये संजय लेले यांनी हात वर केल्यावर त्यांच्यावर गोळीबार केला। अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांचा मृत्यू झालेला आहे। हे तीनही कुटुंब पहलगाममध्ये फिरण्यासाठी गेलेलं होतं। अतुल मोने हे रेल्वेमध्ये परेल वर्कशॉप सेक्शन इंजिनियरपदी कार्यरत होते। थेट आपण डोंबिवलीमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, काही वेळातच मुख्यमंत्री देखील या ठिकाणी येणार आहेत। अत्यंत दुःखद अशी ही घटना आणि हिलावून टाकणारी अशी ही दृश्य की तीनही मावस भावंडांचं पार्थिव एका ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। निखिल, आपण पाहतो की डोंबिवलीतल्या तीनही सख्या मावस भावांचा मृतदेह जो आहे तो आता पार्थिव डोंबिवलीमध्ये आणण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वी ते
तिघांचेही पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात आलेलं आहे. हेमंत जोशी यांच्या घराच्या समोरच बागशाळा मैदान आहे, तिथे हे तिघांचे पार्थिव थोड्याच वेळामध्ये त्यांच्या घरून आणून मैदानामध्ये ठेवण्यात येईल आणि तिथे श्रद्धांजलीचा जो काही श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी पोहोचत आहेत. आता आपण पाहतो की हेमंत जोशी यांचं पार्थिव त्यांच्या घराच्या परिसरामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि तिथे त्यांचे नातेवाईक त्याचबरोबर मित्रपरिवार सुद्धा आहे आणि संजय लेले आणि अतुल मोने यांचं देखील पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात आलेलं आहे. तिथे घरातली जे काही घरातल्या जे काही हे आहेत नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी अंतिम दर्शन झाल्यानंतर इथे मैदानामध्ये बागशाळेच्या मैदानामध्ये त्या तिघांचे पार्थिव ठेवण्यात येईल आणि तिथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल आणि त्यानंतर त्यांच्यावरती अंतिम संस्कार जे आहेत ते पार पडणार आहेत. मात्र आता आपण पाहतोय की डोंबिवलीतल्या बऱ्याचशा वेगवेगळ्या भागामधून अनेक लोक जे आहेत ते त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. या सगळ्या परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. दिवसभर डोंबिवलीकरांकडून दुःख व्यक्त केलं जातं आणि थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी येतील. अनेक राजकीय नेते देखील श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी पोहोचत आहेत आणि तशी तयारी जी आहे ती प्रशासनाच्या तर्फे करण्यात आलेली आहे. हेमंत जोशी यांच्या घराच्या समोरच असणारं बागशाळा मैदान आहे, त्या ठिकाणी तीनही पार्थिव जे आहेत तिघांचे पार्थिव ठेवण्यात येणार आणि तिथे त्यांना काही वेळासाठी अंतिम संस्कारासाठी हे अंतिम दर्शनासाठी हे पार्थिव ठेवण्यात येईल आणि त्यानंतर नजीकच्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. मात्र संपूर्ण डोंबिवलीतला जो काही परिवार आहे तो दुःख व्यक्त ठीक आहे.